शिर्डीच्या राहाता तालुक्यातील धनगरवाडी दिघेमध्ये योगीराज सद्गुरू श्री गंगागिरी महाराज यांच्या 179व्या अखंड हरिनाम सप्ताहाची आज सांगता होती। सांगता सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत। लाखो भाविकांच्या उपस्थितीची शक्यता असून 5 ते 10 लाख भाविकांना महाप्रसादाचं नियोजन करण्यात आलं। गर्दी आणि व्हीआयपी उपस्थितीच्या पार्श्वभूमीवर परिसरात 750 पोलीस कर्मचारी आणि 40 पोलीस अधिकाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला। स्वातंत्र्यपूर्व काळातून चालत आलेला गंगागिरी महाराज यांचा अखंड हरिनाम सप्ताह जो आहे तो महाराष्ट्रात आयोजित केला जातो। यंदा स्वातंत्र्यपूर्वी जर बघायचं म्हटलं तर 90 वर्ष स्वातंत्र्यपूर्वी आणि स्वातंत्र्याच्या नंतर 80 वर्ष असा अखंड अविरत हा जो सप्ताह आहे तो सुरू राहिलेला आहे। दररोज लाखो भाविक या ठिकाणी भेट देतात, लाखो भाविकांना अन्नदानही केलं जातं। ह्या वर्षीचं जे आहे 119 वर्ष आहे, द्विशतकाकडे यांची वाटचाल होते आहे। आज काल्याच्या कीर्तनाने जे आहे रामगिरी महाराज काल्याचं कीर्तन करतील आणि त्यानंतर सप्ताहाची सांगता होणार आहे। आजच्या सप्ताहाच्या सांगताचे वैशिष्ट्य असं की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबरीने दोन्ही जलसंपदा मंत्री हे सगळे जे मान्यवर आहे ते उपस्थित राहणार आहे। एक बघितलं तर संतांचा आणि राजकारण्यांचा जो मेळा आहे तो आज धनगरवाडी राहाता तालुक्यातील इथे जमणार आहे। साधारणतः 7 ते 8 लाख भाविकांना बुंदी प्रसाद वाटपाचं जे नियोजन आहे ते पूर्ण झालेलं आहे। 7 दिवस अखंड हरिनाम सप्ताह सुरू होता। सुमारे 10 ते 15 हजार टाळकरी या सप्ताहासाठी उपस्थित होते। आज मात्र या सप्ताहाचा समारोप होईल आणि त्यानंतर पुढच्या सप्ताहाच्या तारखेकडे अनेक भाविकांचं जे आहे ते लक्ष लागेल। शिर्डीवरून कॅमेरामॅन मयूरसह प्रशांत शर्मा, पुढारी न्यूज।